या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत नेत्रा केदारला म्हणत असते की काका हे माणसांमधील युद्ध नाहीये तर सुर आणि असुरांमधील युद्ध आहे आणि कदाचित हे कलियुगामधील देवी आई आणि राक्षसांमधील शेवटचं युद्ध असू शकतं। आणि हे जेव्हा सत्य केदारला कळतं तेव्हा त्याला मोठा धक्काच बसतो। तो रडतच सगळ्यांसमोर हात जोडतो आणि माफी मागत म्हणतो की मला माफ करा, मला या सगळ्याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं। बंटीने मला जे काही सांगितलं ते मी केलं आणि ते केवळ प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी। मला ही सगळी प्रॉपर्टी हवी होती म्हणून मी असं वागलो आणि त्याचं ते बोलणं ऐकून सगळेच जण त्याच्यावर खूप चिडतात। तर केदार हात जोडून माफी मागत म्हणतो की खरंच मला माफ करा, माझ्याकडून चूक नाही तर गुन्हा घडलाय। मी तुम्हा सगळ्यांसोबत खूप वाईट वागलो, मी तुमचा गुन्हेगार आहे, पण प्लीज मला एक शेवटची संधी द्या। मात्र त्यावर कोणीच काही उत्तर देत नाही। सगळेजण रागातच केदारकडे बघत असतात। तर केदार म्हणत असतो की लहानपणापासून सगळेजण शेखर दादाचेच लाड करायचेत आणि मला या गोष्टीचा खूप राग यायचा। त्यानंतर जसजसे आम्ही मोठे झालो तसतसा माझ्या मनातला हा राग वाढतच गेला। त्यानंतर शेखर दादाने बिझनेसमध्ये सुद्धा खूप प्रगती केली। हळूहळू त्याचे प्रस्थ वाढत होते आणि ते मला बघवलं नाही आणि म्हणूनच मग मी त्या रुपाली म्हात्रेला पैसे देऊन या घरात आणलं, कारण मला माझ्या दादाचा सुखी संसार उधळून लावायचा होता, त्याला आयुष्यात उद्ध्वस्त करायचं होतं आणि म्हणूनच मी त्या रुपाली म्हात्रेला या घरामध्ये पेरलं। ती जरी नर्स म्हणून आली असली ना तरी मीच तिला या घरात प्लॅन्ट केलं होतं आणि मग त्यानंतर तिने दादाचा संसार तर उधळून लावलाच, मात्र मग त्यानंतर ती तिच्या मनाला येईल तसं वागू लागली। तिने माझ्या डोळ्यांसमोर माझ्या ममता वहिनीचा जीव घेतला। त्यावेळी ती खूपच आक्रमक झाली होती आणि त्यावर इंद्राणी म्हणते कारण मुळातच ती एक राक्षस होती। आणि ते ऐकून केदार म्हणतो की माझ्यामुळे माझ्या आईबाबांचा जीव गेला, फाल्गुनी आणि तेजसच्या बाळाचाही जीव गेला। त्या बाईने माझ्या अद्वैतला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्याला फक्त मी कारणीभूत आहे। मग त्यानंतर तो रीमाला सुद्धा त्याच्या जवळ बोलावून घेतो आणि गुडघ्यावर बसत हात जोडत तिला म्हणतो की रीमा बाळा, मी तुला जे काही सांगितलंय ना ते सगळं खोटं आहे। आणि ते ऐकून रीमा म्हणते म्हणजे काका आजोबा तुम्ही मला सांगितलं होतं ना की माझे आई बाबा देवाघरी गेलेत, हे दोघेजण माझे खरे आई बाबा नाहीत, ते खोटं आहे का? आणि रीमाच्या तोंडून हे वाक्य ऐकून घरातल्यांच्या पायाखालची जणू जमीनच सरकते। सगळेच जण केदारवर खूप चिडलेले असतात, रागातच त्याच्याकडे बघत असतात। तर तो रीमाला म्हणत असतो की हो बाळा, हे सगळं खोटं आहे, नेत्रा आणि अद्वैतच तुझे खरे आई बाबा आहेत। आणि ते ऐकून रीमा रडतच नेत्राला मिठी मारते। त्या दोघी जणी खूप रडत असतात आणि रीमाच्या मनातील सगळे गैरसमज दूर झाल्यामुळे सगळ्यांनाच बरं वाटत असतं। मात्र केदार एवढ्या खालच्या थराला गेला असेल याची कोणाला कल्पनासुद्धा नसते। केतकी तर त्याच्यावर खूप चिडते। ती म्हणत असते की केदार, तुला लाज वाटत नाही का रे? केवळ प्रॉपर्टीसाठी तू या लहान मुलींच्या मनात त्यांच्याच आईवडिलांबद्दल वाटेल ते भरवलं आणि हे सगळं करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती। मला ना आता तुझा चेहरासुद्धा बघायचा नाहीये, प्लीज तू माझ्या आयुष्यातून निघून जा। आणि ते ऐकून केदारला तर खूप वाईट वाटतं। तो रडतच केतकीची माफी मागतो, पण केतकी म्हणत असते की तू ममता वहिनींचा आणि शेखर भाऊजींचा संसार उधळून लावला आणि त्याची शिक्षा देवी आईने आपल्या दोघांना दिली। तुझा सुद्धा सुखाचा संसार झाला नाही। तुझ्या एका चुकीमुळे मी सुद्धा आयुष्यभर शिक्षा भोगली। मी तुला कधीच माफ करू शकत नाही। मात्र तितक्यात नेत्रा त्या ठिकाणी येत केतकीला समजावत म्हणते की काकू, आपण केदार काकांना सुधारण्याची एक संधी द्यायला हवी। आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं। तेजस म्हणत असतो की अगं नेत्रा, हे काय बोलतेस तू? या माणसाला प्लीज दुसरी संधी देऊ नको। तर फाल्गुनी सुद्धा नेत्राला समजावत म्हणत असते की नेत्रा, तू प्रत्येक ठिकाणी चांगुलपणा नको दाखवू, प्रत्येकजण त्याचा फायदाच घेतं। मात्र नेत्रा म्हणत असते की काकांना आपण सुधारण्याची एक तरी संधी द्यायला हवी ना। जर आपण त्यांना संधी दिली नाही, त्यांना माफ केलं नाही, तर ते कधीच एक चांगला माणूस म्हणून आयुष्य जगू शकणार नाही। मात्र फाल्गुनी आणि तेजसला ते अजिबात पटत नाही। ते नेत्राला समजावण्याचा खूप प्रयत्न करतात। मात्र मग त्यानंतर अद्वैतही नेत्राचीच बाजू घेत म्हणतो की मला असं वाटतं की नेत्रा जे बोलते ते बरोबर आहे
आपण काकाला एक संधी द्यायला हवी आणि नेत्राने आत्तापर्यंत आपल्या घरासाठी जे जे निर्णय घेतलेत ते सगळे योग्यच ठरले आहेत ना, त्यामुळे आपण तिच्यावर विश्वास ठेवायला हवा. मात्र केतकीच रडत म्हणत असते की मला हे नाही आहे शक्य. मात्र नेत्रा आणि इंद्राणी तिला समजवतात. केदारसुद्धा हात जोडून तिच्यापुढे माफी मागतो आणि मग तो असंही म्हणतो की या युद्धामध्ये मी तुम्हाला मदत करू शकतो, मी तुम्हाला त्या शतग्रीवपर्यंत घेऊन जाऊ शकतो, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि केदारचं ते बोलणं ऐकून नेत्रा म्हणते की ठीक आहे काका, जर तुम्ही आम्हाला मदत केलीत ना तर खरंच खूप बरं होईल. आणि ते ऐकून केदार रडतच नेत्राची सुद्धा माफी मागतो आणि त्याचसोबत आभारसुद्धा मानतो. त्यानंतर मग तो मैथिलीकडे जातो. तो मैथिलीला म्हणत असतो की मैथिली ताई, खरंच मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आणि मग मैथिलीसुद्धा केदारला माफ करते. त्यानंतर केदार केतकीकडे जातो आणि तिचा हात हातात घेत म्हणतो की केतकी, मला तुझ्या डोळ्यात बघण्याची सुद्धा हिंमत होत नाही आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव, पुन्हा मी असं नाही वागणार, मला प्लीज एक शेवटची संधी दे. आणि मग त्यामुळे नाईलाजाने केतकीसुद्धा त्याला माफ करते. त्यानंतर मग केदार ईशाजी, रीमाजी, अद्वैत, तन्मय, फाल्गुनी आणि तेजस या सगळ्यांचीच हात जोडून माफी मागतो आणि सर्वजण मग नेत्राच्या सांगण्यावरून त्याला माफ करतात आणि अजून एक संधी देतात. आणि मग त्यानंतर नेत्रा म्हणते की विरोचकासोबत लढताना आपण जसे सगळेजण एकत्र होतो तसेच आता पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत. आता आपल्याला लवकरात लवकर शतग्रीवला संपवायचं आहे. एकदा का हे संकट संपलं की पुन्हा कोणतंही नवीन संकट आपल्या घराकडे मान वाकडी करून बघणार नाही. त्यानंतर रात्री केदार गार्डनमध्ये फेऱ्या मारत असतो. त्याने जे काही केलेलं असतं त्याचा त्याला पश्चाताप होत असतो. तो मनाशी म्हणत असतो की मी माझ्या दादा वहिनीचा संसार उधळून लावला आणि तीच चूक मी अद्वैत नेत्राच्या बाबतीतही करत होतो. आता मी कोणत्या तोंडाने त्या दोघांना आणि केतकीला सांगू की मी मेघनाला ऑफिसमध्ये कशासाठी आणलं होतं ते. जर आता हे मी त्यांना सांगितलं ना तर ते मला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे मी उद्याच मेघनासोबत बोलतो आणि तिला हे सगळं थांबवायला सांगतो. आणि त्याचवेळी केतकी त्या ठिकाणी येते. तर केदार रडतच म्हणत असतो की केतकी, खरंच तुझे खूप उपकार झालेत, मी एवढी मोठी चूक करून सुद्धा तू मला माफ केलं. तर केतकी म्हणत असते की केदार, खरं तर ना मला तुझ्याकडून ही अशी अपेक्षा कधीच नव्हती. मात्र नेत्रा म्हणते त्याप्रमाणे प्रत्येक माणसाला एक संधी मिळायलाच हवी आणि प्लीज तू पुन्हा असं वागू नको रे. आणि त्यावर केदारही हो म्हणतो. तर केतकी रडतच त्याला मिठी मारते. त्यानंतर मग नेत्रा, इंद्राणी, केतकी, फाल्गुनी आणि मैथिली त्रिनयना देवी आईसमोर जातात. नेत्रा म्हणत असते की देवी आई, आता आम्ही एक कुटुंब म्हणून पुन्हा एकत्र आलो आहोत शतग्रीवसोबत लढण्यासाठी. तुझा आशीर्वाद कायम राहू दे. आणि मग त्यानंतर त्या तेथून जाण्यासाठी निघतात. पण केतकी नेत्राला थांबवत म्हणते की नेत्रा बाळा, मला माफ कर, मी तुझ्यासोबत जे काही वागले ना ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. मात्र नेत्रा म्हणत असते की काकू, आता या सगळ्याचा विचार नका करू, जे घडलं ते आपण विसरून जाऊयात. मात्र मग त्यानंतर शतग्रीवसोबत कसं लढायचं असाच सगळ्यांना प्रश्न पडतो. इंद्राणी म्हणत असते की सध्या तरी आपल्याकडे देवस्तुती आईचं कुंकू आहे. तर केतकी म्हणते पण आपण त्यामुळे फक्त तात्पुरतं त्याला थांबवू शकतो. मात्र मागच्या वेळी काय झालं होतं आठवत आहे ना तुम्हाला? मला तो सगळा प्रसंग आठवला ना तरीसुद्धा अंगावर काटा येतो. आणि त्यावर नेत्रा म्हणते की आपण या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढूयात, तुम्ही काळजी करू नका. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शतग्रीवसोबत कसं लढायचं याचा विचार करून नेत्रासुद्धा काळजीत पडलेली असते. पण अद्वैत तिला समजावत धीर देतो. आणि मग त्यानंतर शतग्रीव ज्या ठिकाणी केदारला भेटणार असतो त्या ठिकाणी केदार सगळ्यांना घेऊन जातो. मात्र नेमका शतग्रीव त्या ठिकाणी नसतो. त्यामुळे नेत्राला समजतं की नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.